युद्ध चाललंय जगामध्ये, पण झटके खातोय तो सामान्य नागरिक. होय, आता भरपूर जण म्हणतील की गॅसचं जे काही होतंय किंवा जे आपण गॅस सिलेंडर वगैरेचे भाव वाढ होते किंवा याने जो परिणाम होतोय तो फक्त कमर्शियल सिलेंडर बंद होत आहे, असे भरपूर जण तथाकथित लोक येऊन तुम्हाला सांगतात. पण खरी गोष्ट माहिती आहे का, जे कमर्शियल सिलेंडर खरंच विकत घेणारे लोक आहेत ना, जे मोठ्या प्रमाणावरती घेतात, मोठ्या मोठ्या हॉटेल्सवाले नेतात किंवा जे सो कॉल्ड बिलिनियर्स आहेत इंडियामधले किंवा जे उद्योजक आहेत, बदानी झाले किंवा खंखानी झाले, नावं तुम्हाला माहितीच आहे, मी कमेंटमध्ये तुम्ही सांगालच, यांना याची झळ नाही बसणार आहे. झळ कुणाला बसणार आहे माहिती आहे का, तुम्हाला आणि मला, आणि तुम्ही ही व्हिडिओ ज्यांना शेअर करणार आहे ना त्यांना. कारण कसं आहे माहिती आहे का, आज 80% छोटे उद्योग म्हणजे जे की छोटे छोटे हॉटेल आणि रेस्टॉरंट आहेत ना, ज्यांचं अगदी त्या हॉटेलच्या जेवावरती त्यांचं पोट भरतं आहे, त्यांना याची झळ बसते. आणि 60 रुपये जो भाव वाढतोय किंवा 50 रुपये जो भाव वाढतोय, 40 रुपये जो भाव वाढतोय ना, तो आपल्या खिशातून जातोय. कसं आहे माहिती आहे का, ह्या संपूर्ण भारतामध्ये ना जवळपास आज जर बघितलं तर 120 ते 150 कोटीपर्यंतचं पॉप्युलेशन आहे. याच्यातनं कमीत कमी 40 ते 50 कोटी जरी सिलेंडर गेले ना, तरी 50-60 रुपये त्या ठिकाणी भाव वाढलेले झालेले दिसते. म्हणजे प्रत्येका पाठीमागं 50-60 रुपये. आणि हे सगळे कोणाच्या खिशात जाणार? मला एक सांगा, ह्या गॅसच्या टाक्यांच्या कंपन्या ह्या कोणाच्या येतो? खरा फायदा फक्त उद्योगपत्यांना होतोय. मरण ते तुमचं आणि माझं आहे. आणि त्यातल्या त्यात आता मार्च एंड आला, मग आता मार्च एंडचा टॅक्स कुठून भरायचा? मोठमोठ्या कंपन्यांनी आपल्याच खिशातून भरायचा. भारी आहे भो. नेमकं आता हे सरकार नेमकं कुणाचं आहे आणि कुणासाठी काम करतंय हा प्रश्न उभा राहतोय. त्याच्यावरती आवाज उचलायचा असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.